एबीएस न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। रक्षाबंधन फक्त धागा नाही, भाऊ बहिणीच्या नात्याचा ठेवा। कृष्ण द्रौपदी इंद्र शचीदेवी यांचं रक्षाबंधन माहिती का? श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणारा रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास, काळजी आणि एकमेकांच्या रक्षणाचं प्रतीक आहे। या दिवसाला नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा असंही म्हणतात। रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याला ओवाळते आणि त्याच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते। भाऊ सुद्धा बहिणीच्या या प्रेमाचा आणि विश्वासाचा आदर करत तिला नेहमीच साथ देण्याचं वचन देतो। राखी म्हणजे फक्त एक धागा नाही, तर ते शब्दात न मांडता येणारा प्रेमाचं प्रतीक आहे। दूर असूनही मनाला जवळ आणणारा एक भावनिक पूल आहे आणि बालपणीच्या आठवणींना पुन्हा जिवंत करणारा एक गोड बंध आहे। प्राचीन काळापासून भारतात श्रावण पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे। भारतीय संस्कृतीत स्त्रीला नेहमीच आदराचं स्थान दिलं गेलं आहे। यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता या श्लोकानुसार जिथे स्त्रीचा आदर होतो तिथे देवता वास करतात। स्त्रीचा सन्मान आणि तिची सुरक्षितता ही समाजाची जबाबदारी आहे। हा संदेश आपली परंपरा देते। त्यामुळे रक्षाबंधनाचा अर्थ केवळ भावाने बहिणीचे रक्षण करावे एवढ्यापुरता मर्यादित न ठेवता प्रत्येकाने एकमेकांच्या सुखादुःखात आधार बनावे या व्यापक अर्थाने समजून घेतला पाहिजे। बांधायचा धागा जरी छोटा असला तरी त्याला जेव्हा प्रेमाचा स्पर्श होतो तेव्हा त्याचं मोल खूप मोठं असतं। रेशमाचा एक छोटा धागा दोन हृदयांना जोडू शकतो। डोळ्यांना न दिसणारा विश्वास तो दृश्य स्वरूपात आणतो। अनेक वर्ष दूर राहिलेल्यांनाही तो एका क्षणात भावनिक दृष्ट्या जवळ आणतो। म्हणूनच राखी केवळ संरक्षणाचं प्रतीक नाही, तर ते प्रेम, माया, विश्वास आणि जबाबदारीचं प्रतीक आहे। एबीएस न्यूज मराठी।